जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान ANM अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी आंदोलनास्थळी केली हरतालिकेची पूजा। पाहुयात सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। मी आरोग्य सेविका सोनाली ओंकार पाटील म्हणजे NRHM अंतर्गत आम्ही सगळे कार्यरत आहोत आणि शासनाने आम्हाला गेल्या 1 वर्षापासून आतापर्यंत आम्हाला फक्त दिलासा देत आहे की तुमचं काम होऊन जाईल। 1 वर्षापासून आम्ही वारंवार इथे 2-2 दिवसाचा संप करतो आहे, त्यांना एक निदर्शनास आणून देतो आहे की आमचे काम तुम्ही केले पाहिजे। आमचं शासनाची भांडण नाही आहे, पण आम्ही तुटपुंजा पगारावर फक्त एका उपकेंद्राचा भार न घेता 3-3 उपकेंद्रावर आम्ही कार्यरत आहे। तसेच रात्री बेरात्री सुद्धा आम्हाला ऑनलाईन कामं आमच्याकडून करून घेतली जातात। त्याचा मोबदला फक्त आम्हाला तेच पाहिजे आहे की आम्ही कंत्राटी हा शब्द आमचा मोडला पाहिजे। इथे आर्थिक बाबतीची आमची मुळीच गरज नाहीये। कंत्राटी हा जो आमच्यावरती माथ्यावरती एक कंत्राटी शब्द लिहिलेला आहे तो आमचा दूर झाला पाहिजे। आणि मागच्या वर्षी आमचे लहान लहान मुलं असताना आम्ही इथे घेऊन बसलो, दिवाळी पण आम्ही इथेच साजरी केली, त्याच्यानंतर पोळा सुद्धा आम्ही इथेच साजरा केला। आज हरतालिका हा आपल्या हिंदूचा एक पवित्र सण असतो की प्रत्येक स्त्री एक नटून थटून आपल्या नवऱ्यासोबत तिने राहावा, तरीही आम्ही आमच्या ड्युटीवर कार्यस्थळावर जाऊन आमची पूजा पूर्ण करतो। आणि आज शासनाने आमच्यावर अशी वेळ आणली की आम्हाला इथे त्यांच्या शासनाच्या बिल्डिंग समोर आम्हाला इथे हरतालिका करायला लागत आहे। हे खूपच खेदास्पद गोष्ट आहे की आरोग्य सेविकावर एवढा मोठा अन्याय होत आहे आणि NRHMचे प्रत्येक कर्मचारी हे हृदयापासून काम करत आहे। हे मी मनापासून वाक्य बोलते आहे की आम्ही एक हृदय ठेवून इथे काम करत असतो। आम्ही जेव्हा बाळाचे लसीकरण करतो त्या टायमाला आम्ही आमचं बाळ आहे असं लसीकरण करतो। जेव्हा आम्ही एखादी प्रसूती करतो तर ही आमची आई बहीण आहे अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो। जर मग आम्ही हृदयापासून काम करत आहे तर शासनाला आमची का काळजी नाही, तरी शासनाने आमची मागणी पूर्ण करावी। आणि आम्ही आता उद्यापासून गणपती बाप्पा येत आहे, आम्ही साकडं टाकलेलं आहे। आज हरतालिकाच्या ठिकाणी नवऱ्याची पूजा करून आम्ही इथे यायला पाहिजे। तर आज आम्ही सकाळपासून इथे उपाशी तापाशी बसलेलो आहे, तर शासनाने आमची खरंच बाजू मांडावी आणि आम्हाला खरंच हा कंत्राटी शब्द मोडून आम्हाला रेग्युलर पदावर कायम करावे। आम्ही त्याच 3 कार्यभार सांभाळायला तयार आहे, पण कंत्राटी हा शब्द मोडला गेला पाहिजे। आम्ही पण वचन देतो की शासकीय कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाही। येत आहे आम्हाला पण वाईट वाटत आहे की जी आता आम्ही इथं असताना जी सेवा मोडली जाते शासकीय, जे प्रसूतीचे आम्हाला कॉल येत आहे, ज्या लहान बाळाचे लसीकरण का होत नाहीये, आम्हाला वारंवार रात्री बेरात्री कॉल येत आहे, ते खरंच आम्हाला पण तिथे जायची खूप इच्छा आहे। परंतु शासनाने आमचा हा खरंच ही विनवणी आहे आणि विनंती आहे हृदयापासून की आम्हाला खरंच कंत्राटी शब्द मोडून रेग्युलर पदावर कायम करावे। काय सांगाल ताई, तुम्ही आज इथे उपोषण स्थळी हरतालिका पूजन केले? जयश्री विठ्ठल कणकर आहे, मी ANM आहे। आम्ही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत NHM थ्रू काम करतो आणि एकत्रीकरण समिती थ्रू काम करतो। आमचं 14 मार्च 2024 मध्ये समायोजनाची GR पास होऊन गेलेला आहे, तरी सरकारने 17 ते 18 महिने होऊन गेले, त्यावरती काही अंमलबजावणी केलेली नाहीये। आम्ही मागच्या वेळेस दिवाळी पण इथे साजरी केलेली होती, तसेच आम्ही आज हरतालिका सण असल्यामुळे आम्ही पार्वती मातेंनी जशी शंकरजीच पती मिळावे याकरता हरतालिका हे व्रत पकडलेले होते। तसेच आम्हीही सर्वांनी आमची मागणी आम्हाला समायोजन करा हीच शंकरजींना साकडे घालून इथं आम्ही हरतालिका साजरी केलेली आहे। तसेच उद्याच्या दिवशी शंकरजींना साकडे घालतो यात की आम्हाला आमचं जे आहे ते करून घ्यावे आणि सरकारांना सुद्धा साकडे घालून सांगतोय की आम्हाला त्यांनी समायोजन करून आमची मागणी पूर्ण करून घ्यावी। तसेच उद्याच्या दिवशी गणपती पण येत आहेत, ते सुद्धा आम्ही इथे साजरे करणार आहोत।